महायुतीच्या समन्वय समितीची उद्या पुन्हा एकदा बैठक। उद्या संध्याकाळी महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार। अमरावतीमध्ये पोलिसांनी तरुणांची मद्य पार्टी उधळली। अल्पवयीन मुलामुलींसह 80 जणांना घेतलं ताब्यात। संबंधित हॉटेल मालकावर गुन्हा दाखल। सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस। कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली। 9 जुलै ते 11 जुलै दरम्यान शिर्डीच्या साईबाबांना भरभरून दान। 3 दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सव काळात साईबाबांच्या चरणी 6,31,00,000 रुपयांचं दान अर्पण। पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये कोयता गँगची दहशत। कोयता गँगकडनं दहशत माजवण्याचा प्रयत्न। पानटपरीवर हल्ला करत तोडफोड। घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। समृद्धी महामार्गावर गांजाची तस्करी। नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। 24,28,000 गांजा जप्त। 3 संशयितांना अटक। 1 संशयित फरार। कल्याणमध्ये 2 अल्पवयीन मुलांवर अत्याचार। आरोपीला पोलिसांकडून अटक। मुलांवर अनेक महिन्यांपासून अत्याचार केले जात असल्याची माहिती। आणि वर्ध्यातल्या तळेगाव बस आगारामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। बस गावात येत नसल्यानं शाळा बुडत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।